साहेबराव. राम राम साहेबराव, राम राम. लय काळजी दिसतंय. काय अडचणी बिचणीत आहे काय? आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय? आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा, पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन, हा. त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. माझ्या अडचणीत ते सगळं विकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार आहे. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची? परसंगलाही बाक आहे, त्यांना कोंबड्या दाखवल्याच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही काय झालं. येडा? नाही. अरे पण निदान त्यांना दाखवण्यापुरतं काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजेत ना. आयडिया. साहेबराव, माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे. हा. तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी, त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे. अशी आयडिया सुचल्या पाहिजे. लोकशाहीची प्रगती. हा मानमोडी जरक म्हणजे भयंकरच दिसतो. काय धडपडत आहे त्या पोटच्या पोरासारखी जपणूक केली, काय दशा झाली बघा. आता आहे थोडे शिल्लक, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगताय. एवढी मध्ये तुम्ही केली, सगळं पाणी फिरलं बघा. असे हे अपघात व्हायचेच हो. पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो. तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला, जेवून जायचं. तर पोराव दुःखी होऊ नका. चला चला. काय खताचा पाणी मागितलं होतं ना? इसरला जो मी आज. दादा काय रानम्या, काय झालं? वाईस घोळ झालाय पोल्ट्री. म्हणजे काय सांगतोस काय? 4 दिवसामागं पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या, कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस होय? पाचक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात. खरं म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की काय रे? कुणी बाहेरची माणसं आली ती पोल्ट्रीत? नाही बा. परत 4 दिवसामागं आपलं नामजराव मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता, हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. बर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायचा. नवीन का आपलं शिवली वाटते. वय मामासाहेब, कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय वेळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे? नाही बा, मी कुठं दिला? मग कुठं आणलं पैसे? हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्या लेखल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे, खरं बोला. काय म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे? खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय येताय? तुम्ही नाही दिले पैसे म्हणून निघल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात? मग लाज नाही वाटत? ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा? अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही, ती ऐकायची नाही, मी बे ऐकायचो नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? होय. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. घरचा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाय? एकदम असं करू नका. खूप स्वस्त आम्ही. दादा, निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते, पण असं करू नका नाना. परत नाही सण उच्चास. घर जावं म्हणून खूप डोक्यावर चढलाय येऊ. नामदेवराव, अजून उभं कशाला राहिला असा? निघा बाहेर. चाललो. तुमच्या लेखी करता म्हणून थांबलो होतो. कोण मारणार इथं? सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला?